श्रुती जमती, मोहन जोशी, स्नेहल सरडेजकर, बायतूच का, तुम्ही बिंदास काहीही विचारू शकता आणि आपण आपल्या याला सुरुवात करू. मी पार्श्वभूमी थोडक्यात सांगितलेली आहे. दादा 33 तास शूटिंग चालली होती, काय विषय? गंमत ते परत बजेट शिरले फिरत कसं असतं सांग तुम्हाला. मी शूटिंग लावलेले 2 नट. मी उद्या सकाळी 6ला जाणार, मी दुपारी 4 पर्यंतचे. तुम्हाला वाटेल मराठीत बाबा सगळे असं काय रे, सगळीकडे इंडस्ट्री किती बिझनेस करते सोडा, तोरा सगळ्यांचा तोच. तर क्लायमॅक्स होता पिक्चरचा, क्लायमॅक्स नटांचा पाऊस. सगळेच नट एका वेळी. बरं प्रत्येकाच्या अडचणी. बरं माझ्यासारख्या डिरेक्टरला अडचणी, म्हणजे बाकीचं नौखं बिवखं त्यांचा तर जीव काढत असते. तर मला सलग शूट करायचं होतं, ज्याची वेळ येईल नाही का. मला 5ला जायचंय, तर याला बाबा 5च्या सांगा. कुणाचा ह्याचा तर नाटकाचा प्रयोग आहे, नाटकाच्या प्रयोगाला आपण प्राधान्य देतो नेहमीच. पहिलं चल त्याला पहिलं सोडा, असं सोडत होतो. तर या सोडासोडीच्या नादात मला काय कळलं नाही शिफ्ट कितीची झाली. आणि त्यात इंडोर आतमध्ये म्हणजे डे क्रिएट केला होता. चाललंय चाललंय, हा आला त्याचं घे, तो आला त्याचं घे, ते घे. त्या दिवशी त्यात मला खांद्याला इंजुरी झाली. त्याच्यात मला कळेना, पेन किलर घेतोय, पेन किलर घेऊन करतोय, कळत पिट्या. लाईन प्रोड्युसर, क्रिएटिव्ह प्रोड्युसर सिनेमाचा. कसं आहे, एका चांगल्या सभ्य निर्मात्याचे पैसे एका जवळच्या आणि विश्वासू माणसाकडे दिलेले बरे असतात. त्याचा रुपया व्यवस्थित वापरला जातो. त्यामुळे तो बर माझा अवतार असा की उद्या शूटिंग उद्या जर शिफ्ट वाढली तर माझे निर्मात्याचे 27 लाख रुपये वाढणार होते शिफ्ट वाढल्यावर. कारण सगळ्यांचेच पेमेंट वाढतात ना, टेक्निकल लोकेशनचं भाडं सगळं. तर मला ते संपवायचं होतं त्या दिवसात. त्यामुळे मी माझा एक अवतार झाला होता, त्यात कुणाची यायची हिंमत नाही जवळ. चाललंय मोहन जोशी. अरे काय माणूस आहे. मी आधीच म्हटलं आमच्या कोणाची सिनेमा नाही बघायचा. मी परत सांगतोय, प्रवीण तरडे करत राहील. हा सिनेमा बघायचा. मोहन जोशी नावाच्या एकदम म्हणतो ना नटखट पुस्तक ज्यांनी लिहिलं, खरंच नटखट मोहन जोशींसाठी हा सिनेमा बघायचा. 33 तास उभा होता 75 वर्षाचा माणूस. आणि माझं संपानाच शेवटी त्यांनीच घुसून नाही. प्रवीण आले बाबा जरा घे समजून, तुझं वय किती माहित नाही, माझं 75 आहे. तर आता मी पडेल रे बाबा, मी तुटलो. तू करतोयस लय पोटतिडकी, मला तुझी पोटतिडकी पण कळती. आणि मग पिट्या तुझ्याकडे काय तुझा अवतार असा तुला पण सांगणार. इथं सगळे त्या दिवशी ज्युनियर आर्टिस्ट होते 250, ते पळून गेले. ते काय असे आपले पुणे मुंबईचे ज्युनियर आर्टिस्ट नव्हते ना, नाही का. असे बाबा तयारी नाही का, नियमात आलेले ते आपले गावात आणलेले लोक. कुणाच्या सकाळी धारा काढायच्या, कुणाला म्हशी पाण्याला न्यायच्या, कुणाला खुरपणी करायची, कुणाला कापणीला जायचंय, कुणाला दार पेरायची. अशी कामं ना ती त्यांची गेली पळून. त्यांची वेळ झाल्यावर त्यांना कसला नियम. बरं 2 व्हीलरवर आलेली आपापल्या गावात त्यांच्या गाड्या करून काय. मग मला कळलं. आणि मग मी शूटिंग नाही थांबवलं नाही, मी मोहन जोशींचं पूर्ण केलं. बाकी झालंच होतं. मोहन जोशींना त्यातल्या त्यात लवकर सोडलं. पण सिनेमा बघा, सिनेमा आवडला म्हणजे जर तुम्हाला मुळशी पॅटर्न आवडला असेल, माझा हंबीरराव आवडला असेल, धर्मवीर 1, 2 आवडले असतील, पहिला देऊळ पण आवडला असेल, तर तुम्हाला हा सिनेमा आवडणारच. आणि आपण लोकांनी तर म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांनी तर हा विषय आपल्याला तळागाळात न्यायचा आहे. विशेष करून जे ग्रामीण भागात इन्फ्लुएन्सर आहेत, पत्रकार आहेत, तुमच्या बातम्या जातात, त्यांनी पोचवा, घराघरात पोचवा. हा पिक्चर पाहायला येऊ द्यावं. अजिबात वरवरची मलमपट्टी नाही आणि शेतकऱ्यांचं कौतुक पण नाही. कौतुक नाही, अजिबात नाही.
मुळात आत्महत्या करणाऱ्याचं कौतुक करायचं नाही, तो त्याचा जातो निघून, मागची भोगत्यात. बरोबर की नाही? आत्महत्या केली म्हणून लोन फिरतं का? बँक म्हणते का अरे याला ह्याचे पैसे माग, ती वसुलीला येतीच, बायका पोरांना बाहेर काढतीच, घर घाण टाकलेलं असतं ती घेतीच, ट्रॅक्टर ओढून नेतीच, गाय म्हैस गुरं ढोर काय ठेवत नाही गोठ्यांमध्ये. मरणारा जातो, बाकी अख्खी फॅमिली भोगती. मरणारा काय करतो? शॉर्टकट मारतो, तो सुटतो, पण बाकी कुणीच सुटत नाही. त्यामुळं कुणाचंच कौतुक नाही. आता आत्महत्या केलेलं कसं गोंधळायचं? आत्महत्या करणाऱ्याला गोंधळून उपयोग काय? त्याच्या आत्महत्या करून जो गेलाय त्याच्या घरच्यांना गोंधळू, त्यांच्या गालावर हात करू, त्यांची चौकशी करू, सिनेमात ते सांगतो. आणि आत्महत्येची मूळ कारण, मी शेतकरी आहे तर मी कर्ज काढलंय शेतीवर, पण मी शेतीसाठी काढलंय का? कमी काढलंय वेगळ्या कारणासाठी आणि आळ घेतलाय बिचारे शेतीवर, तसं चालणार नाही. जर तू शेतीसाठी कर्ज काढलेला असेल तर ती आई आपली, ती तुम्हाला उघड नाही पाडणार, ती देणारच आहे. पण काढलेलं कर्ज त्या शेतीवरच खर्च केलंय का हे आपण बघितलं पाहिजे. आणि 150 वर्षापूर्वी तुमचे माझे आजे म्हणजे खापरपंजे शेतीच करत होते ना, इथं बसलेल्यांचे, त्यांना होतं का नव्हता? कर्जमाफी होती का? नव्हती ना. त्यांनी केल्या का आत्महत्या? पहिली आत्महत्या कधी झाली? बरोबर ना? त्यांनी केले का आत्महत्या? त्यांनी आत्महत्या केली असता तर मी इथं बोलायला तुम्ही तिथं नोट्स काढायला राहिलो असतो का? ते जगले ना, आपण जगून बघू असं सांगणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे 33 तास मला कळत नाही 33 तास झाले. ज्यांना कळलं त्यांना तुम्ही नंतर विचारू शकता. सगळ्यांनी भोगले. बायको बिको माफी नाही, कुणाला माफी नाही. तिथे काही ती माझी नटी आहे आणि राहायचो हॉटेलला, त्यामुळे असंही नाही घरी जाऊन शिव्या खायच्या. घरी गेल्यावर ते खाल्ले तो भाग वेगळा, पण 2 महिने ओके. त्यामुळे 33 तास मी सेलिब्रेट केले, बाकीच्यांनी केले पण वेगळ्या पद्धतीने. 33 तासामध्ये 33 कोटी दिसले का? सगळ्यात अहो जे 33 कोटींचा रोल करत होते त्यांना दिसलं बाकीच्या. तर मला सांगा, 10वी 12वीची आता परीक्षा झाल्या, त्याचा निकाल लागला, तुम्ही आता देवाची परीक्षा काय घेताय? कसं आहे माहितीये का, 10वी 12वीच्या परीक्षेला वर्षभर अभ्यास करावा लागतो. देव जी परीक्षा घेतो त्याला महिन्याचं बंधन आहे का? आपल्या आयुष्यावर परीक्षा चालली की सगळ्यांची, त्याला बंधन आहे का? इथं बसलेल्या कुणाच्या मनात विचार नाही आला एकदा तरी का परीक्षा घेतोय हा माझी? बरोबर का नाही? तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात त्याला बंधन नाही आपली परीक्षा घ्यायला. मग आपण कशाला एप्रिल मेचं बंधन त्याला द्यायचं? टेन्शन उगीचं सापडला की परीक्षा. त्यामुळं आणि परत बघा, परीक्षा घेतली कुणी? शेतकरी बाईनी. एक तर शेतकरी आहे आणि बाई, या दोन्ही व्यक्तिमत्वांना देवाची परीक्षा घ्यायचा अधिकार आहे. प्रवीणला प्रत्येक वेळेस नवीन चेहरा, यावेळेस स्नेहल तरडे का? तुमच्यासाठी नवीनच आहे की, मला रोजच आहे ते. मला रोजच आहे, तुमच्यासाठी नवीन नाही. पहिलीच मध्यवर्ती ती पहिल्यांदाच मोटर करते की मी कंटाळलोय. तुम्ही काय केलं? तुम्ही एन्जॉय करा पिक्चर. काय अनुभव होता स्नेहल? मी तुम्हाला आधी म्हटलं, अनेक मुलाखतींमधून पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की एकेकाळची एकांकिका स्पर्धांमधली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कामगार कल्याण, ते तर महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे किती टफ असतं. कामगार कल्याणची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आणि सांगायला आनंद होतोय की त्याचा शो संभाजीनगर मध्ये झाला. संभाजीनगर मध्ये हिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं महाराष्ट्रातलं. बरोबर, चंपा देशपांडेंचं सामसूम नाटक मी बसवलं होतं त्याच्यासाठी. तर कसं असतं, मी आधी म्हटलं की आपले संसार उभे राहतात, पण आपल्या संसार उभं करण्यासाठी आपण दिवस रात्र बाहेर पडतो.
पण ज्या बायकांच्या जीवावर संसार उभे राहतात, कित्येकदा आपले त्यांचे आभार मानायचे राहतात. आपण बघा की आपण सगळे पुरुष मंडळी आपण जगाचे आभार मानतो. थँक्यू साहेब, थँक्यू बॉस, थँक्यू अमुक, थँक्यू तमुक. घरच्या बाईला आपण किती वेळा थँक्यू की थँक्यू तू मला डबा वेळेत दिला, थँक्यू मी यायच्या आधी सगळं पोरांचं तू केलंस, थँक्यू आज मी धावपळीत होतो पण पोरं एवढी मोठं झालेली मला कळलंही नाही. तर ते थँक्यू मी कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण तिने तिचं करिअर थांबवलं होतं त्यावेळी. लग्न 23 वर्षाची होती हो फक्त. ती म्हटली एक काम कर, तू कंटिन्यू कर या क्षेत्रात, मी आता नाहीतर दोघेही आपण नाटक सिनेमा अभिनय करत राहिलो तर फॅमिलीचा अवघड होईल. म्हणून तिने स्वतःहून निर्णय घेतला आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये ती जॉईन झाली. मग मी 5-6 वर्ष करत राहिलो. नंतर सगळंच तिच्या कष्टाने पुण्याईवर सगळं छान झालं, अप्रतिम झालं. मग मीच तिला धर्मवीरच्या वेळी म्हटलं की बास आता तुझी मूळ आवड आपण पूर्ण करू. धर्मवीर मध्ये तिने 12 वर्षांनी कमबॅक केलं. पहिल्याच वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीची सगळी पारितोषिकं जिंकली. पहिलाच छोटाच रोल होता बिरजेबाईचा. आणि आता तर ती मुख्य भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाबद्दल बोलत नाही, तुम्ही पाहून ठरवा. टीजर मध्ये झलक कळली असेल, सिनेमा पहा, तिच्या अभिनयावर तुम्ही बोला, मी जास्त बोलणं चांगलं नाही. म्हणून ती हा तुमच्यासाठीचा नवा चेहरा, माझ्यासाठीचा रोजचा चेहरा, पण माझ्यावर बर्डन जास्त होतं. कारण तो चेहरा मी रोज घरात पाहत होतो की या चेहऱ्याला करायचंय वेगळं, पण माझ्या संसाराची गाडी नीट व्हावी म्हणून करतीये वेगळं. अनेक दिग्दर्शक, किरण यज्ञोपवी, संजय सुरकर, स्मिता तळवळकर यांची लाडकी नटी, राकेश सावंत, सगळे मला म्हणायचे की अरे तिला करू दे. महेश नांदरेकर, अरे करू दे तिला. मी म्हणतोय कर, पण आता ती कधी करणार. आणि तिची वेळ आली, तिने केलं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जे या क्षेत्रात येतात ना नवीन मुली किंवा नवीन मुलं, पण काय एकटेपणा चांगला असतो, पण कधी त्याला एक वय, एकटेपणाचं एक वय, एका वयानंतर एकटेपणा खायला उठतो. मग घरातला बेडरूमचा पंखा ताशी किती किलोमीटर फिरतो हे पण दिसायला लागतं आड्याकडे बघत बघत. तर ती वेळ आपल्या गुणावर आली नाही पाहिजे, कलाकारांवर तर नक्कीच नाही. त्यामुळं छोट्या मोठ्या कारणांवर जर खटके उडत असतील तर सांभाळून घ्या. कसं आहे, उद्याची सकाळ मस्त आहे या मताचा मी, की तुम्ही आजची रात्र काढली की उद्याची सकाळ ही मस्त आहे. ती रात्र फक्त ढकलायची असते. कुणाच्या आयुष्यात ती रात्र 10 वर्षाची येते, कुणाच्या आयुष्यात 1 वर्षाची. पण त्या फॅमिलीने एकत्र ते सर्वाइव्ह झालं पाहिजे की मग सगळं चांगलं आहे. म्हणून तिला त्या भूमिकेसाठी घेतलंय आणि तिने अप्रतिम काम केलंय. ते तुम्ही ठरवा नंतर.